प्रिय भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 23 जुलै 2025 बुधवार. उत्साहाने शोधा प्रेमाची मार्गावर चालत रगा आणि आत्मिक वरदाने, विशेषतः भविष्यवाणी करण्याची वरदान मिळविण्याची उत्कृष्ट इच्छा ठेवा. 1 कोरिंथियर 14 अध्याय 1 वचन. या वचनात प्रेषित पौल आपल्याला काय शोधायचे, काय आकांक्षित करायचे आणि कोणत्या गोष्टीसाठी आतुर राहायचे हे सांगतो. कल्पना करा, एक स्त्री खास प्रसंगी साडी घ्यायला दुकानात जाते. दुकानदार तिच्या समोर शेकडो साड्या उघडतो. त्या सर्व साड्यांची पर्यायामुळे ती गोंधळून जाते, समाप्त पडते. तेव्हा विक्रेता एक साडी दाखवतो आणि म्हणतो, ही द्या, तुम्हाला खूप छान शोभून दिसेल. ही खूप विकली जाते आहे, सगळ्यांना हीच आवडते आणि आता काहीच उरल्या आहेत. अशा शब्दांनी तिची इच्छा प्रभावित होते आणि तिला निर्णय द्यायला मदत होते. तसेच पौलही ख्रिस्तातील अनेक आशीर्वाद, आत्म्याचे वरदाने आणि आत्मिक फले यांचे वर्णन करून एक गोष्ट प्रेमाने सुचवतो. प्रेमाचे पुरावा करा आणि आत्म्याची वरदाने, विशेष भविष्यवाणी करण्याचे वरदान आकांक्षा करा. 1 कोरिंथियर 12च्या शेवटीही तो म्हणतो, म्हणून तुम्ही मोठ्या वरदानाची उत्कट इच्छा ठेवा आणि मी तुम्हाला एक अत्युत्तम मार्ग दाखवतो. 1 कोरिंथियर 12 अध्याय 31 वचन. पौल एक परिपक्व, विश्वासू, अनुभवी, प्रेषित आणि भक्तीने समृद्ध असलेला होता. म्हणून त्यांचा सल्ला मूल्यवान आहे आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केल्यास आपण नक्कीच आशीर्वाद होऊ. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टी शोधतो. उदाहरणार्थ, जीवनसाथी निवडताना काही जण संबंधी पाहतात, काही उत्पन्न, काही कौटुंबिक पार्श्वभूमी, तर काही फक्त सौंदर्य. पण बायबल सांगतो, सद्गुणी स्त्री गुण कोण शोधू शकेल? ती माणिकांहूनही अधिक मौल्यवान आहे. नीतिसूत्र 31 अध्याय 10 वचन. पवित्र शास्त्र असेही सुचवते, सर्व माणसाच्या दृष्टी जे योग्य आहे ते करण्याची काळजी घ्या. रोमकारस 12 अध्याय 17 वचन. सर्वांशी शांततेने राखण्यासाठी आणि पवित्रतेसाठी प्रयत्न करा. इब्री 12 अध्याय 14 वचन. पौल स्वतः एकच तीव्र आकांक्षा बाळगत होता, सुसमाचार प्रचार करण्याची. तेही अशा ठिकाणी जिथे ख्रिस्ताचे नाव कधी ऐकले गेले नव्हते. म्हणून मी हेच उद्दिष्ट ठरवले आहे की मी जिथे ख्रिस्ताचा प्रचार होऊन केला नाही तिथे प्रचार करणार नाही. म्हणजे मी दुसऱ्यांच्या पायावर इमारत उभारणार नाही. रोमकारस 15 अध्याय 20 वचन. प्रिय देवाचे मुलामुली, आज तू काय शोधत आहेस? विचारत वचन. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले असलेल्या मुले वर असलेल्या गोष्टी शोधा, पृथ्वीवरील नव्हे तर स्वर्गीय गोष्टींचे विचार करा. कलोसियर 3 अध्याय 1 आणि 2 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 33 अध्याय 34 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 24 अध्याय. धन्यवाद.